हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा जागावाटपावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा। जयंत पाटलांसह संजय राऊत मातोश्रीवर बैठकीसाठी उपस्थित। उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार। 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर होणार। खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितने मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिला। राऊतांची प्रतिक्रिया। जानकर बारामतीमधून लढण्याच्या चर्चा। अजितदादांच्या विरोधात स्थानिक गटबाजी थांबवण्यासाठी जानकर लढण्याची चर्चा। कुणी उमेदवार असू द्या, मी लढणारच। शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढण्यावर ठाम। जानकर निवडणूक लढतील या बिनबुडाच्या चर्चा। सुनेत्रा पवारच उमेदवार असणार, मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार गटाची उद्या पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार। बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर उद्याच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह। हेमंत गोडसेंच्या विरोधात भाजपचे आमदार सागर बंगल्यावर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिनकर पाटील यांची फडणवीसांसोबत बैठक सुरू। हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजपचे नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजपच्या दिनकर पाटलांचा इशारा। राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध। नेतृत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, शहाजी बापू पाटील यांनी खास शैलीत ठणकावलं। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम। 28 मार्चला अजित पवार गटाची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा। महायुतीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। आढळराव पाटलांचा उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंचरमध्ये पक्षप्रवेश पार पडणार। आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा कायम। मी सोलापूरची लेक, पुढील 40 दिवस भान राखा। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं राम सातपुते यांना पत्र। सोलापूर लोकसभेमध्ये भूमिपुत्र विरुद्ध उपरे वाद रंगण्याची शक्यता। बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया, प्रणिती शिंदे समर्थकांच्या पोस्ट व्हायरल। सोलापूरमध्ये राम सातपुतेंचं शक्ती प्रदर्शन। सुशीलकुमार शिंदेंचा परिवार धाराशिवमधून पुण्यामध्ये स्थायिक झालेला। मी सोलापूरचा आमदार, राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर। राजा बोले दाढी हाले अशा प्रकारचा कारभार काँग्रेसमध्ये होत नाही। आमची लढाई हुकुमशाही विरोधात, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया। टीका करण्यापेक्षा लोकांना विकासाचा प्लॅन सांगा, सुधीर मुनगंटीवार यांचा प्रतिभा धानोरकर यांना उत्तर। शेवगाव पाथर्डीमधून प्रीता मुंडेंनी विधानसभा निवडणूक लढवावी, समर्थकांचा आग्रह। तर शेवगाव पाथर्डीच्या आमदाराचं उगाच टेन्शन वाढवू नका, आमदार मोनिका राजळेंच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांचं उत्तर। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, महायुतीच्या उमेदवार विजयी होतील एवढंच बघा। बारामती अहमदनगरबाबत झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना। विदर्भात काँग्रेसला धक्का, काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। रामटेकमधून लोकसभा लढणार, तर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी। नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये हुकुमशाही, राजू पारवेंचा शिवसेना पक्षप्रवेशावेळी वक्तव्य। तर उमेदवारी मिळाल्यानंतर पारवेंना काँग्रेसमध्ये हुकुमशाही दिसली, वडेट्टीवारांचा पलटवार। सभा आणि कार्यक्रमांना जाऊ नका म्हणून लोकांना धमकी दिली जाते। इंदापूरमध्ये शर्मिला पवारांचा अजित पवार गटावर आरोप। शर्मिला पवारांकडून इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत। 7:30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।